आजचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आहे op amp as inverting and non-inverting amplifier. तर याच्यामध्ये काय केलं जातं पहा, हा ऑप एम्प आहे. इनपुट जे असेल हे व्ही इन असेल ते इनपुट दिलं जातं इन्व्हर्टिंग टर्मिनलला थ्रू इनपुट रेजिस्टर. हा जो इनपुट रेजिस्टर आहे तो घेतलेला आहे R1. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय केलेलं आहे, ग्राउंड केलेलं असतं. हे जे असेल ते आउटपुट जे असतं ते V0 विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड मोजलेलं आहे. आणि इथं एक फीडबॅक रेजिस्टर आहे. कशामध्ये 6 नंबर जे आउटपुट आणि इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर इन्व्हर्टिंग इनपुट याच्यामध्ये एक फीडबॅक रेजिस्टर आहे आणि तो आहे RF. म्हणजे जर इनपुट इन्व्हर्टिंगला दिलं असेल तर ते जे मोड होतं ते होतं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर, आणि इनपुट जर नॉन इन्व्हर्टिंगला दिलं तर ते होतं नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. इथं इनपुट काय केलेलं आहे, इन्व्हर्टिंगला दिलेलं आहे म्हणून ही जी डायग्राम असेल ही आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरची. आता ही नंबर जे आहे त्याचे 2 नंबर असतं इन्व्हर्टिंग इनपुट, 3 नंबर असतं नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, 6 नंबर असतं आउटपुट. तर ही जी डायग्राम असेल ही कनेक्शन्स काय करायची, ट्रेनिंग बोर्डवरती करायची आणि त्या पद्धतीनं काय करायचं, आपल्याला आउटपुट घ्यायचं. आता इथं आपण इनपुट रेजिस्टर जे आहेत त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 10 किलो ओम पासून 47 किलो ओम पर्यंत बदलणार आहे आणि त्याच पद्धतीनं फीडबॅक रेजिस्टर बदलणार. इथं काय करायचं, प्लस VCC आणि मायनस VCC द्यायचं. ठीक आहे. आता आपण ते बोर्डवरती पाहू कशा पद्धतीनं कनेक्ट केलं जातं ते. हा जो आहे तो ऑप एम्प ट्रेनिंग बोर्ड आहे. याच्यावरती आपण आता इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचे कनेक्शन्स करणार आहे. तर पहिल्यांदा इथले नॉब्स जे आहेत ते मी सांगतो. इथं जे आहे ते पहिलं व्होल्टेज सोर्स दिलेला आहे V1. इथं जो दुसरा दिलेला आहे तो काय केलेला आहे V2, हा इनपुट व्होल्टेजसाठी दिलेलं आहे. हे व्होल्टेज कुठून कुठपर्यंत बदलतं आहे, 0 to 5 व्होल्ट. हे जे व्होल्टेज आहे ते 0 to 5 व्होल्ट. म्हणजे हे जर लेफ्ट साईडला घेतलं तर 0 होईल आणि राईट साईडला घेतलं तर काय होईल, 5 व्होल्ट. म्हणजे इथून कनेक्शन काढलं तर ते V1, इथून कनेक्शन काढलं तर V2. हा जो नॉब आहे तो ऑन आणि ऑफसाठी. आता इथं हा जो सिम्बॉल दाखवलेला आहे हा ऑप एम्पचा आहे. तुमच्या लक्षात येईल इथं की 2 नंबर जे असेल ते या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे. 2 नंबर जे इनपुट आहे ते इन्व्हर्टिंग इनपुट आहे. 3 नंबर जे आहे ते नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. इथं 2 नंबर जे असेल ते इन्व्हर्टिंग इनपुट आहे, 3 नंबर जे असेल ते नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. ही जी लाईन आहे ती ग्राउंडसाठी दिलेली. आणि 4 आणि 7 इथं काय केलेलं आहे, सप्लाय जोडलेलं आहे. 4ला असतं मायनस VCC, 7ला असतो प्लस VCC. हे सप्लाय काय केले इथं इंटरनली कनेक्ट केलेले. आणि 6 नंबर जे ते आउटपुट. आपण SY मध्ये ऑप एम्प पाहिलं होतं, त्याची पिन डायग्राम्स पाहिली होती. तर 2 नंबर जे असेल ते इन्व्हर्टिंग इनपुट, 3 नंबर जे असेल ते नॉन इन्व्हर्टिंग इनपुट, 6 नंबर जे असेल ते आउटपुट. आणि इथं हे जे दिलेले आहे तिथं खराब आहे. इथं हे इनपुट्स दिलेले आहे. पहिला आहे 10 किलो ओमचे, हे 2 आहेत. 3 10 किलो ओमचे आहेत. हा 22 केचा आहे, हा 33 किलो ओमचा आहे आणि 47 किलो ओम. हे इनपुट रेजिस्टर जे आहे ते आतून कनेक्ट केलेले आहेत. बाहेर फक्त काय केलेले आहेत, टर्मिनल दिलेले आहेत. म्हणजे इथं V1 V2 इनपुट सोर्स आहेत. हे जे आहे ते इनपुट रेजिस्टन्स आहेत. त्यानंतर इथं जे जोडलेले आहे ते इथं या ठिकाणी हे इनपुट रेजिस्टर्स आहेत. आता आपल्याला त्या पद्धतीनं कनेक्शन्स करायचे.
आता हे कनेक्शन्स आपण करू. तर इथं इनपुट जे आहे ते कुठं जोडलंय पहा. इनपुट जे असेल ते जोडलेलं आहे 2 नंबरला म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुटला थ्रू रेजिस्टर R1. 2 आणि 6 याच्यामध्ये काय केलं, एक आपण फीडबॅक रेजिस्टर जोडलाय. 3 नंबर असेल ते ग्राउंड केले आणि 6 नंबरला काय घेतलंय, आउटपुट घेतलेलं आहे. तर आता कनेक्शन जे असेल ते त्या पद्धतीने करायचे. पहिल्यांदा हे जे इनपुट व्होल्टेज आहे हे इनपुट व्होल्टेज काय करायचं, 2 नंबरला म्हणजे इन्व्हर्टिंगला जोडायचं. इनपुट व्होल्टेज जे असेल ते इन्व्हर्टिंगला जोडलं. त्याच्यानंतर हे इन्व्हर्टिंग इनपुट जे असेल या डायग्राममध्ये आपण दाखवलंय पहा. या डायग्राममध्ये काय केलेलं आहे की 2 नंबर जे असेल ते इन्व्हर्टिंगला जोडलेलं आहे आणि 2 आणि 6 मध्ये काय केलं, एक फीडबॅक रेजिस्टर जोडलेलं आहे. तर आता इथं हे जे इन्व्हर्टिंग जोडलेलं आहे ते थ्रू R1 जोडलेलं आहे. तर इथं ही जी R1 ची व्हॅल्यू असेल ती आपण घेऊ. हे डायरेक्ट जोडायच्या ऐवजी काय करायचं, 10K ला जोडायचं. म्हणजे इन्व्हर्टिंग इनपुट इथं जोडलेलं आहे 10K ला. त्याच्यानंतर हा 10K जो असेल तर तो काय करायचा, इथं इन्व्हर्टिंगला जोडायचा. म्हणजे पहा इथं मी दाखवते परत. इनपुट व्होल्टेज 10K रेजिस्टरला जोडलेलं आहे आणि इथं इन्व्हर्टिंगला जोडलेलं आहे. इन्व्हर्टिंग इनपुट आणि हे 6 नंबर याच्यामध्ये परत काय करायचं, एक रेजिस्टर जोडायचं आहे. आता हा जो रेजिस्टर असेल तर तो फीडबॅक रेजिस्टर आहे. म्हणजे हा फीडबॅक रेजिस्टर काय करायचं, जनरली जादा व्हॅल्यूचा घ्यायचा. तो घेतलाय 47 किलो ओमचा, इथं जोडलेलं आहे. आणि याचं जे दुसरं टर्मिनल असेल ते काय केलेलं आहे, आउटपुटला जोडलेलं आहे. म्हणजे इथं जे डायग्राम दाखवलेले त्या पद्धतीनं पहा. 2 नंबर जे असेल ते 10K थ्रू कुठं जोडले, 2 ला. 2 आणि 6च्या मध्ये काय केलं, एक 47 किलो ओमचा रेजिस्टर जोडलेला आहे. आणि आता 3 नंबर काय करायचं, ग्राउंड करायचं. तर 3 नंबर जी वायर असेल तर ती काय करायची, ग्राउंड करायची. 3 नंबर टर्मिनल जे आहे हे 3 नंबर टर्मिनल काय केलं, इथं ग्राउंड केलं. आणि आउटपुट जे असेल ते आउटपुट जे घेतलेलं आहे हे 6 नंबरला घेतलेलं आहे. नीट पहा या वायर्समध्ये हे जे आउटपुट असेल ते 6 नंबरला घेतलेलं आहे. हे काय करायचं, या LCDला जोडायचं. म्हणजे हे जे आउटपुट असेल ते काय केलं, मी LCDला जोडतो इथं. ठीक आहे. आणि आता ही दोन्ही इनपुट्स काय करायची, 0 करून घ्यायची. हे दोन्ही इनपुट 0 केली. आता आपण हे वापरत नाहीये, आपण फक्त हे इनपुट वापरतोय V1, म्हणून तेच फक्त काय करायचं, ॲडजस्ट करायचं. इथं आउटपुट व्होल्टेज जे असेल, आता पहिल्यांदा मी पॉवर ऑन करतोय, हे पॉवर ऑन करतो मी. आता तुमच्या लक्षात येईल की आउटपुट व्होल्टेज जे असेल आता इनपुट व्होल्टेज जे आपण आहे ते या ठिकाणी 0 ठेवले, त्यामुळे आउटपुट व्होल्टेज किती आले, 0. आता हे व्होल्टेज मी वाढवतो. आता पहा, इनपुट व्होल्टेज जर मोजायचं असेल तर तुम्हाला हा जो मीटर असेल पहिल्यांदा काय करा, इनपुट व्होल्टेज किती दिलेलं आहे हे तुम्हाला पहिल्यांदा लिहावं लागेल. म्हणून हे जे इनपुट व्होल्टेज इथं दिलेलं आहे या पॉईंटपासून, तर हे जे व्होल्टेज असेल ते काय करायचं, इथं कनेक्ट करायचं आणि हे व्होल्टेज सेट करून घ्या. आता हे व्होल्टेज जे असेल ते जर तुम्ही सेट केलं तर हे पहिल्यांदा काय करा, 0.20 करा. हे दिले, हे जे व्होल्टेज आहे ते किती आलं, 0.20. म्हणजे इथं आपण पहिल्यांदा काय लिहिणार आहे की इनपुट व्होल्टेज आलं 0.20. आता आउटपुट व्होल्टेज पाहायचं. आता आउटपुट व्होल्टेज ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेला हे जे कनेक्शन केले ते पहिल्यांदा रिमूव्ह करा. इथं इनपुट व्होल्टेज इथं कनेक्ट करा. कुठं, इनपुट रेजिस्टर 10K ला. आणि आउटपुट व्होल्टेज जर आता तुम्ही पाहिलं, आउटपुट व्होल्टेज जे असेल हे 6 नंबरची जी पिन असेल ही 6 नंबरची पिन काय करा, LCDला जोडा. ही जर पिन इथं केली तर तुमच्या लक्षात येईल की हे आउटपुट व्होल्टेज जे येते ते -0.89. म्हणजे इनपुट व्होल्टेज होतं 0.20, आउटपुट व्होल्टेज आलं -0.89. म्हणजे इनपुट व्होल्टेज काय झालं, इथं ॲम्प्लिफाय झालं. त्याचबरोबर इथं हे जे साईन आहे ते चेक करा. हे जे साईन आहे ते मायनस आहे. म्हणजे इनपुट व्होल्टेज आपण प्लस दिलेलं होतं,
आउटपुट व्होल्टेज मात्र काय आलं त्या ठिकाणी निगेटिव्ह आलं. याचा अर्थ हे जे आउटपुट व्होल्टेज असेल इट इज 180 डिग्री आउट ऑफ फेज. म्हणजे इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये किती असेल 180 डिग्री फेज शिफ्ट, आणि म्हणून इथं हे मायनस आलेलं आहे. इथं आउटपुट व्होल्टेज काय येतं, आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू गेन टाइम्स द इनपुट व्होल्टेज, आणि ते जे आउटपुट असतं ते आउट ऑफ फेज असतं, म्हणून इथं काय आलं मायनस साईन. म्हणून हा जो ॲम्प्लिफायर आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आता हे पहा, हे व्हॅल्यू किती आली -0.90. आता हेच आपण टेबलच्या स्वरूपात लिहिलं तर मगाची जी आपण ड्रॉ केलेली होती डायग्राम, त्या डायग्राममध्ये कॉलम्स करायचे. इथं घ्यायचं इनपुट व्होल्टेज, इकडे आउटपुट व्होल्टेज, आणि इकडे येईल गेन. पहिलं किती घेतलं होतं 0.20, आउटपुट किती आलं 0.90. गेन जो असतो तो आउटपुट डिवायडेड बाय इनपुट, म्हणजे यांनी डिवाइड केलं तर तो किती येईल 90 डिवायडेड बाय 0.20. सो 9 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4.5. म्हणजे इथं गेन जो असेल तो किती येईल 4.5. गेन काढताना हे मायनस साईन विचारात घ्यायचं नाही, कारण हे जे ते फक्त फेजच्या स्वरूपातलं आहे. गेन हा कायम पॉझिटिव्ह असतो. आता नंतर काय करायचं, इनपुट व्होल्टेज बदलायचं 0.40, 0.80 आणि 1 व्होल्ट, आणि मग त्या पद्धतीनं काय करायचं, आउटपुट व्होल्टेज चेक करायचं. 0.40ला किती येते, 0.80ला किती येते, 1ला किती येते, आणि त्याच्यावरून काय करा, गेन कॅल्क्युलेट करा. आता आपण इथं पुन्हा दुसरी व्हॅल्यू चेक करू. आता पहा, हे इनपुट व्होल्टेज जे असेल ते पहिल्यांदा आपण बदलून घेऊ. म्हणजे हे इनपुट व्होल्टेज जे असेल ते बघण्यासाठी इथले इनपुट व्होल्टेज जी पिन असेल तर ती काय करायची, इनपुट व्होल्टेज ही पिन इथं LCDला जोडा. मगाशी आपण साधारणतः 0.21च्या आसपास ठेवलं होतं, आता 0.40 करा. आता इनपुट व्होल्टेज किती झालं 0.40 झालं. करस्पॉन्डिंग आउटपुट व्होल्टेज जे असेल ते आता चेक करून पहा. ही पिन इथं काढायची, हे कनेक्शन्स इथं करून घ्या, आणि 6 नंबरची पिन जी असेल ते काय करा, इथं कनेक्ट केलं. आता किती आलेलं आहे ते 1.78. म्हणजे जर इनपुट व्होल्टेज 0.40 जर असेल तर येतं -1.78, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता 0.80 आणि 1 या व्हॅल्यूजला चेक करून पाहू. इनपुट व्होल्टेज जे असेल ते मी परत पहिल्यांदा चेक करतो. मगाशी 40 होतं, तर आता 60 करू. 60 केलं. आता करस्पॉन्डिंग आउटपुट व्होल्टेज बघायचं. इनपुट व्होल्टेजचं काढून टाका, आउटपुट व्होल्टेज पाहू आपण. आउटपुट व्होल्टेज आलं 2.76. म्हणजे जर इथं 60 घेतलं तर आउटपुट येते 2.76. नंतर 80 घेऊ आपण. या आउटपुटसाठीचं पहिल्यांदा रिमूव्ह करायचं, आणि इनपुट व्होल्टेज जे असेल ते कुठून घ्यायचं, इथं जे दिलेलं आहे ते मोजायचं. इथं इनपुट व्होल्टेज जे 60 होतं ते आता 80 घ्या. असेल इनपुट इथं रिमूव्ह करायचं आणि आउटपुट चेक करायचं. आउटपुट जे येतं ते किती येते -3.69. म्हणजे यावेळेला हे जे आउटपुट असेल ते -3.69. आणि पुन्हा हे जे इनपुट व्होल्टेज असेल ते बदलून घ्या. इनपुट व्होल्टेज काय करायचं, P1 जे असेल ते मगाशी 80 होतं ते 1 करून घ्या. हे जर 1 केलं तर करस्पॉन्डिंग आउटपुट मोजायचं. हे इनपुट काढा आणि आउटपुट काय करायचं या ठिकाणी कनेक्ट करून घ्यायचं. ते आलं 4.63 -4.63.
इथं प्रत्येक वेळेला काय होतं, इनपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह असेल पण आउटपुट व्होल्टेज काय येते, मायनस येते, कारण हा कुठला ॲम्प्लिफायर आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे. तर आपण काय करू शकतो, इथं आपण इनपुट किंवा इनपुट रेजिस्टन्स जो असेल तो 10 किलो ओम घेतलेला आहे आणि आउटपुट फीडबॅक रेजिस्टर जो असेल तो किती घेतलेला आहे, 47 किलो ओम घेतलेला आहे. तुम्ही काय करू शकता, या व्हॅल्यू बदलू शकता. इनपुट व्होल्टेज जो असेल, इनपुट रेजिस्टर जो असेल तो 22 किलो ओम घ्या. आउटपुट RF जो असेल तो काय करायचा, 47 किलो घ्या. म्हणजे काय होईल, गेन बदलेल. हा जो रेशो आहे RF डिवायडेड बाय RI, हा जो रेशो असेल तो काय होईल, चेंज होईल. आता आपण इथं जर कॅल्क्युलेशन्स केली, तुम्ही जर इथं कॅल्क्युलेशन जर केली तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो गेन असेल तो साधारणतः काय येईल, 4.5च्या आसपास येईल. ॲक्युरेट कॅल्क्युलेशन्स तुम्ही इथं करून पहा. म्हणजेच काय होतं की गेन जो असेल तो काय राहील, कॉन्स्टंट राहील. जसजसं इनपुट व्होल्टेज या ठिकाणी बदलेल तसं आउटपुट व्होल्टेज काय होणार आहे, बदलणार आहे. फक्त फेजमध्ये काय होतं, या ठिकाणी चेंज होते. आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. तर हा झाला इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आता दुसरा जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. त्याच्यामध्ये काय बदल होतो ते पहा. ह्याच्यामध्ये जास्त बदल होत नाही. बाकीचे सगळे डायग्राम जे असेल ती तशीच राहील. म्हणजे या ठिकाणी काय होईल, आता नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर घेतोय त्यामुळं प्लस जे असेल या ठिकाणी इनपुट व्होल्टेज जे असेल ते वरती घेऊ आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जे असेल, इन्व्हर्टिंग जे असेल ते खाली घेऊ. ते काय करायचं, ग्राउंड करायचं. आणि इथं इनपुट जे असेल ते काय करायचं, प्लसला द्यायचं. म्हणजे या ठिकाणी ही जी डायग्राम असेल ती ज्यावेळेस तुम्ही ड्रॉ कराल तर डायग्राम थोडीशी वेगळ्या पद्धतीनं ड्रॉ करावी लागेल तुम्हाला. आता आपण पाहतोय नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय करायचं, हा ॲम्प्लिफायर आहे ऑप ॲम्प, मायनस प्लस. इथं इन्व्हर्टिंग जे असेल त्याचा इनपुट रेजिस्टर RI घेतलेला आहे. पण इथं हा जो असेल तो आउटपुट आणि इन्व्हर्टिंग याच्यात काय करायचं, एक फीडबॅक रेजिस्टर घ्यायचा RF. आणि इनपुट व्होल्टेज जे असेल ते काय केलेलं आहे, या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे इनपुट व्होल्टेज. आणि इथं हे जे टर्मिनल असेल ते काय केलेलं आहे, ग्राउंड केलेलं आहे. हे आउटपुट 6 नंबर, हे 2 नंबर, हे 3 नंबर. इथं आपण काय करणार आहे, P0 घेणार आहे. तर इथं इनपुट व्होल्टेज कुठं दिलेलं आहे, नॉन इन्व्हर्टिंगला. म्हणून हा जो ॲम्प्लिफायर असेल तो काय असेल, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर होईल. आता याच्यामध्ये कनेक्शन्स कसे केलेले आहेत ते पहा. ते पहिल्यांदा आपण पाहू आणि त्याच्यानंतर इथं काय करायचं, इनपुट व्होल्टेज आणि दुसरा कॉलम घ्यायचा आउटपुट व्होल्टेज आणि तिसरा जो कॉलम आहे तो काय असेल, गेन असेल. इथं आपण इनपुट रेजिस्टन्स जो वापरतोय RI तो कितीचा वापरतोय, 10 किलो ओमचा. आणि फीडबॅक रेजिस्टर जो आहे तो कितीचा वापरतोय, 47 किलो ओमचा. ह्या दोन गोष्टी नीट लक्षात ठेवा. त्यामुळे थेरॉटिकल गेन जो असेल तो RF डिवायडेड बाय RI. ही इथं आपण मगाशी जे कॅल्क्युलेशन केलं होतं हे जे आहे ते ऑब्झर्व्ड कॅल्क्युलेशन झालं. तसंच कॅल्क्युलेटेड जो गेन असेल तो तुम्ही इथं कॅल्क्युलेट करू शकता. इथं गेन जो असेल थेरॉटिकल तो कसा असणार आहे, RF डिवायडेड बाय RI. RF आपण घेतला होता 47 किलो ओमचा, RI होता 10 किलो ओम. म्हणजे गेन किती येईल, 4.7. हा गेन जो असेल थेरॉटिकल गेन तो आणि इथली व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, मॅच व्हायला पाहिजे. आता इथं आपण हे जे टर्मिनल्स घेतलेत, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज गेन, पहिल्यांदा काय करायचं, हे RI आणि RF ह्याच्यावरून थेरॉटिकल गेन किती येईल, RF डिवायडेड बाय RI. जो फॉर्म्युला आहे तो कसा असतो, 1/RF डिवायडेड बाय RI. हा कुणाचा फॉर्म्युला आहे, नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरचा. आणि मग ती जर व्हॅल्यू टाकली तर 1 प्लस हे 47 डिवायडेड बाय 10 म्हणजे येईल 4.7. आणि मग हा जो गेन असेल तो किती येईल, 5.7. म्हणजे आपलं उत्तर जे असेल ऑब्झर्व ते किती आलं पाहिजे, 5.7च्या आसपास आलं पाहिजे. कनेक्शन्स करून पाहू आपण. आता पहा, हे पहिल्यांदा ऑफ करा. ऑफ केल्यानंतर आता जे आहे ते या पद्धतीनं कनेक्शन्स करायचे.
हे मी पहिल्यांदा रिमूव्ह करतो. पहिल्यांदा काय केले, इन्व्हर्टिंग इनपुट जे असेल ते इनपुट रेजिस्टर थ्रू ग्राउंड केलेलं आहे. हे जे असेल ते ग्राउंड केलेलं म्हणजे इथं ग्राउंडला येईल. हे इनपुट रेजिस्टर जे असेल ते 10K थ्रू काय केलेलं आहे, ग्राउंड केलेलं आहे. नंतर इन्व्हर्टिंगमधूनच हे एकमेकाला कनेक्टेड असतात. इन्व्हर्टिंगमधूनच एक फीडबॅक रेजिस्टर टाकलेला आहे 47 किलो ओहमचा. हा जो आहे तो 47 किलो ओहम आहे. आणि त्याचं दुसरं टोक जे असेल ते आउटपुटला दिले फीडबॅक रेजिस्टर म्हणून. ही व्हॅल्यू तुम्ही नीट पहा. ही 47 हा फीडबॅक रेजिस्टर आहे. 10 किलो ओहम हा जो आहे तो काय इनपुट रेजिस्टर आहे. आता इनपुट व्होल्टेज जे असेल ते नॉन इन्व्हर्टिंगला कनेक्ट करा. हे जे आपण इनपुट व्होल्टेज म्हटलेलं आहे ते काय करायचं, 3 नंबरला दिलं आपण. हे 3 नंबरला दिलं. त्याचं दुसरं टोक काय केलेलं आहे, इंटरनली ग्राउंड केलेलं. आणि आउटपुट जे असेल ते काय करायचं, या LCD वर आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा इनपुट आपण पाहू. चालू केलं. पहिल्यांदा इनपुट व्होल्टेज चेक करावं लागेल. हे जे इनपुट व्होल्टेज आहे ते इथून चेक करायचं. इनपुट व्होल्टेज इथं काय करू आपण, पहिलं मगासारखं आपण 0.20 पाहू करू. इनपुट व्होल्टेज किती आलं, 0.20. आता करस्पॉन्डिंग आउटपुट व्होल्टेज बघू. हे इनपुट व्होल्टेजचं काढायचं. हे आउटपुट आहे. हे 6 नंबर जे इथं आउटपुट आहे ते इथं टाकलं तर आता पहा ही जी व्हॅल्यू असेल ती बदलली. ही आलेली 1.17 बरोबर आहे. आता हे व्होल्टेज आपण लिहू. आता इथं इनपुट व्होल्टेज किती दिलं होतं आपण, 0.20. आउटपुट जे आलेलं आहे ते प्लस आलेलं आहे 1.17. आता गेन पहा कसा होतो. गेन कसा येईल, 1.17 डिवायडेड बाय 0.20. जर हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 11.7 डिवायडेड बाय किती येईल, 2 येईल. म्हणजे हे 5.85च्या आसपास काहीतरी येईल. म्हणजे हा जो गेन इथं येईल तो किती येईल, 5.85च्या आसपास येईल. आणि हा जो गेन असेल हा गेन आणि थेरॉटिकल गेन हा जवळजवळ काय येतो, सारखा येतो. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय येतो तर हे जे रेजिस्टर असेल त्यांचे टॉलरन्स येईल. आउटपुट ऑफसेट व्होल्टेज जे असेल त्याच्यामध्ये काही फरक असेल आणि त्यामुळे हे थोडेसे ॲन्सर जे ते परफेक्टली मॅच होत नाहीत. पण ही ऑफ द ऑर्डर ऑफ ते आले पाहिजेत. तर हा जो असेल तो तुमचा ऑब्झर्व गेन आला, हा जो असेल तो तुमचा थिअरॉटिकल गेन आला. आता काय करा तुम्ही, ह्या ज्या व्हॅल्यूज असतील त्या वाढवायच्या. 0.40, 0.60, 0.80 आणि 1. आता ह्या व्हॅल्यू आपण त्या पद्धतीनं चेक करू. पहिल्यांदा काय करू, 0.20 झाला तर 0.40 घेऊ. हे 0.40 झालं. त्याला करस्पॉन्डिंग आउटपुट जे व्होल्टेज असेल ते किती येईल, ते आलेलं आहे 2.26. म्हणजे 0.40ला इथं 2.26. आता परत बदलूया. हे आउटपुट व्होल्टेजचं रिमूव्ह करू आणि इनपुट व्होल्टेज जे असेल ते चेक करू. इथं परत हे इनपुट व्होल्टेज मी इथून मोजतोय. हे इनपुट व्होल्टेज मग अशी 0.40 होतं ते परत काय करा, 0.60 करा. .60 केलं तर हे जर असेल तर ते किती येते ते पहा. हे ते 3.41. नंतर हे जे व्होल्टेज असेल ते काय करायचं, पुन्हा चेक करा. इनपुट व्होल्टेज बदला. 60च्या ऐवजी 80 करा. आता आउटपुट व्होल्टेज पहा. मीटर एक असल्यामुळे आपण काय करतोय, दरवेळेला रिमूव्ह करतोय. ह्याला 4.51 आणि शेवटचं जे रिडिंग आहे ते जर आपण इनपुट व्होल्टेज 80 होतं त्याचं 1 करा. हे 1 जे आहे. आता आउटपुट व्होल्टेज इथं पहा किती येते.
येते 5.63 म्हणजे आपण काय केलेलं आहे की इनपुट व्होल्टेज बदललं आणि करस्पॉन्डिंग आउटपुट बदललं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं फीडबॅक रेजिस्टर आणि इनपुट रेजिस्टर दोन्ही सेम आहे, म्हणजे तेच ठेवलेले आहेत सगळ्या इनपुट्सला. बरोबर आहे. तुम्ही हा फीडबॅक बदलला तरी आउटपुट बदलू शकतं. तर इथं ही जी रिडिंग्स असतील ही जर तुम्ही पाहिली, आता आपण 0.20ला घेतलं, 0.40ला, तर इथं आउटपुटला मात्र ह्या सगळ्या प्लस व्हॅल्यूज येतात. म्हणजे इनपुट व्होल्टेज जे असेल त्याची फेज बदलत नाही, आणि म्हणून याला काय म्हटलेलं आहे, हा जो ॲम्प्लिफायर आहे त्याला म्हटलेलं आहे नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. म्हणजे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंगमध्ये बेसिक फरक आहे. इन्व्हर्टिंगमध्ये आउटपुट जे असेल ते मायनसमध्ये येतं, आणि नॉन इन्व्हर्टिंगमध्ये मात्र ते काय येतं, प्लसमध्ये येतं. इन्व्हर्टिंगचा गेन जो असेल तो RF/R आहे, पण इथं मात्र हा जो गेन असेल, याचा गेन जो असतो नॉन इन्व्हर्टिंगचा तो किती असतो, 1 + RF/R आहे. आणि मग ही कॅल्क्युलेशन्स करायची. ही जर गेन तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा गेन किती आहे, साधारणतः 5.7च्या आसपास येईल, की जी आपली थेरॉटिकल व्हॅल्यू आहे. हे गेन कॅल्क्युलेट करायचे, आणि गेन कॉन्स्टंट आला याचा अर्थ तुमचं हे जे सर्किट असेल इट वर्क्स ॲज अ नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. इनपुट काय होते या ठिकाणी, ॲम्प्लिफाय होते, फेज चेंज होत नाही, म्हणून हा झाला नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. आणि हा जो दुसरा आहे तो आहे इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरमध्ये काय होते, हे जे आउटपुट असेल ते ॲम्प्लिफाय होते, पण गेन किती येतो त्याचा, RF/R आहे, हा गेन होतो, आणि आउटपुट काय येतं, मायनस येतं. तर हे झालं ऑपॅम्पचं वर्किंग ॲज इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. या टाईपचा बोर्ड आहे, त्या बोर्डवरती हे प्रयोग करायचे. हा जो बोर्ड आहे, हा बोर्ड असणार आहे या पद्धतीनं. मी परत सांगितलं होतं हे दोन इनपुट्स आहेत, त्यातला आपण एकच वापरतोय. हा ऑन ऑफ स्विच आहे. इथं जे दिलेले आहेत ते रेजिस्टर्स आहे, त्यातला इनपुट रेजिस्टर म्हणून आपण फक्त 10 किलो ओम वापरतोय. 47 किलो ओम जो आहे तो मात्र फीडबॅक रेजिस्टर म्हणून वापरतोय. आणि हे जे ऑपॅम्प आहे त्याचे टर्मिनल 2 नंबर असतं ते इन्व्हर्टिंग इनपुट, 3 नंबर असेल नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. 7 आणि 4 हे प्लस मायनस सप्लाय दिलेले ते इंटरनली दिलेले. तर आउटपुट जे आहे ते 6 नंबर. हा जो LCD डिस्प्ले वापरला आहे तो कशासाठी, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज आपण एकाच कॉमन मीटरवरती इथं काय करतोय, रीड करतोय. तर हा झाला ऑपॅम्प ॲज अ इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर. हा जो एक्सपेरिमेंट आहे याचं शीट जी असेल ती मी या व्हिडिओबरोबरच पाठवून देतोय. सीट आणि करस्पॉन्डिंग हा जो बोर्ड आहे त्याचा एक फोटो पाठवून देतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा बोर्ड कशा पद्धतीने येतं. तर हा तुमचा एक्सपेरिमेंट झाला इन्व्हर्टिंग अँड नॉन इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर.